आणि आता बातमी संतोष बांगर यांची। काही नेते हे त्यांच्या कर्तृत्वामुळे चर्चेत असतात, तर काही त्यांच्या बोलण्यामुळे। शिंदे गटातले असेच एक नेते सध्या त्यांच्या विधानामुळे चर्चेत आहेत। त्यांनी अशी एक शपथ घेतली आहे जी ऐकून अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे। या नेत्याचं नाव संतोष बांगर। त्यांची नवी शपथवाणी आणि त्यांचा इतिहास याबाबतचा आमचा खास रिपोर्ट हलक्यात घ्या। संतोष बांगर तुम्हाला सांगतो भर चौकामध्ये जाऊन फाशी येईल। आज संतोष बांगर तुम्हाला सांगतो भर चौकामध्ये जाऊन फाशी येईल, फाशी येईल, फाशी येईल, फाशी येईल। हे आहेत शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर। आपल्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द खरा करून दाखवणारे नेते, कधीही खोटी शपथ न घेणारे नेते, अशी बांगरांची ख्याती आहे। आताही एका उच्च ध्येयासाठी त्यांनी फासावर जाण्याची तयारी दाखवली आहे। बांगर यांचा आवेश बघून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकलाय। 2024 ला ठामपणे छातीवर ठोकून जसं सकाळी सांगितलं होतं की रिझल्ट हा आमच्याच बाजूने लागणार आहे, आजही तुम्हाला मी सांगतो, आता येणाऱ्या एप्रिल मध्ये जी लोकसभेची निवडणूक आहे, छातीवर ठोक देऊन सांगतो की या देशाचा पंतप्रधान हा नरेंद्र भाई मोदीच होणार। जर नरेंद्र भाई या देशाचा पंतप्रधान जर झाला नाही, हा संतोष बांगर तुम्हाला सांगतो भर चौकामध्ये जाऊन फाशी येईल। बांगर हे शब्दाचे किती पक्के आहेत हे वारंवार त्यांनी दाखवून दिलंय। काही महिन्यांपूर्वी त्यांनी काळजाचा ठोका चुकवणारी अशीच एक शपथ घेतली होती। कळमनुरी बाजार समितीच्या निवडणुकीत आपले सगळे उमेदवार निवडून आले नाहीत तर काय करणार हे त्यांनी सांगितलं होतं। आजही तुम्हाला सांगतो, नागनाथाचं मंदिर आहे इथे समोर, ध्यानात ठेवा। 17 पैकी 17 जर सीटा त्या कळमनुरीच्या जर निवडून नाही आल्या ना, हे संतोष बांगर ही मुछी ठेवणार नाही, ध्यानात ठेवा। आलं लक्षात ना? एकही उमेदवार हरला तर बांगर त्यांची मिशी काढणार होते। प्रत्यक्षात त्यांचा बालेकिल्ला असलेल्या कळमनुरीत महाविकास आघाडीला 12 जागा मिळाल्या, तर बांगर यांच्या शिवसेना भाजप युतीला फक्त 5 जागा मिळाल्या। मग प्रश्न उभा राहिला, बांगर यांच्या मिशीचं काय करायचं? आता बांगर साहेबांच्या मिशीला हात लावण्याची हिम्मत करणार तरी कोण? इतर कुणाला सोडा, त्यांना स्वतःलाही स्वतःच्या मिशीला कात्री लावायची हिम्मत झाली नाही। एवढं एक सोडलं तर बांगर शब्दाला मात्र एकदम पक्के आहेत। त्यापूर्वीही एकदा बांगर यांच्या तोंडातून शब्दांचे बाण असेच सुटले होते। जेव्हा शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडला तेव्हा बांगर यांनी पळून गेलेल्या आमदारांना शापच दिला होता। बायको म्हणत की ज्या पक्षाने तुला आमदार केलं, ज्या पक्षाने तू लोकांना आलास आणि त्या पक्षाने तू सोडून दिलास, मग मला कव्हा सोडशील तर पता लागणार नाही। बायका सुद्धा तुमच्या माहितीसाठी सोडून गेल्याशिवाय राहणार नाही। प्रत्यक्षात काय घडलं? नेत्यांच्या बायका सोडा, स्वतः बांगरच त्यांच्या सोबत निघून गेले। आता राजकीय मजबुरी म्हणून त्यांनी असं केलं असावं। तेवढं एक सोडलं तर बांगर शब्दाला एकदम पक्के आहेत। आता बांगर यांनी नवं शिवधनुष्य उचललंय। मोदी पंतप्रधान झाले नाहीत तर ते भर चौकात फाशी घेणार आहेत। त्यामुळे आता मित्रपक्ष भाजपनंच बांगरांची समजूत घालणं आवश्यक आहे। त्यांना धीर धरण्याचा सल्ला देणं आवश्यक आहे, कारण बांगर जे बोलतात ते करून दाखवतात। बांगरांचा हा चुनावी जुमला थोडेच आहे। बांगर शब्दाला एकदम पक्के आहेत। हिंगोलीहून संतोष भिसेसह अमोल जोशी।